छान पारख केलीच नवऱ्याची. धन्य झालो मी. माझ्या सख्या बहिणीच्या आयुष्याची होळी केली तुम्ही आणि उलट तिच्या चारित्र्याच्या नावाने बोंबलत सुटलं. अनपार्लमेंटरी शब्द नको. सभ्य आणि सुशिक्षित माणसं राहतात या घरात. विषय टाळू नका. सुमा सुमा सुमा, अगं तुझ्या मनात एखाद्या गोष्टीने घर केलं ना, मग प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला ना तरी तो तुझा गैरसमज दूर करू शकत नाही. मी तो बापडा सामान्य माणूस. मला सांग, तुझी बहीण म्हणजे माझी कोणी नव्हती का? बायकोपेक्षा मेवणीवरच जीव असतो पुरुषांचा असं म्हणतात. म्हणून वाटळ केलं तिच्या आयुष्याचं. ठरलेलं लग्न मोडलं. सोन्यासारखं स्थळ सांगून आलं होतं. सुमा सुमा सुमा, कसं समजाव तुला? अगं त्या स्थळातच दोष होता. आता मला सांग, भलत्या स्थळी आपली मेवणी पडावी असं कुठल्या वेळा माणसाला वाटेल? कारण ते स्थळ तुमच्यापेक्षा सर्वार्थानं सरस होत आणि त्यात जळफळाट नाही. सुमा, तुझ्या गळ्याची शपथ ग सुमा. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून स्वतःशी प्रामाणिक राहिलो. आता हे मी ते लग्न मोडलं ते तुझ्या बहिणीच्या भल्यासाठीच ना, पण त्या मूर्ख पोरीच्या ध्यानात आलं नाही आणि जीव दिला तुला. अहो, कुणी असं सुखात सुखी जीव देत नाही हो. रडू नकोस ग, रडू नकोस. खरं आहे तुझं. अगं लोकांना काय, एखाद्या सुंदर रूपवर तरुण पोरीला जीव दिला, आत्महत्या केली की लोक वाटतील ती बोलणार, वाटतील ती तर्क वितर्क करणार. अगं एक नव्हे 56 नवरे उभे केले असते मी. अगं आजकाल चांगल्या मुली मिळतात कुठं? जाऊ दे जाऊ दे, झालं ते झालं. म्हणतात ना, गतम नशोच्चम. जा तू झोप, जा. जाऊन झोप जा. चालेल, जाते मी. देव तुम्हाला सद्बुद्धी देव. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं सगळं बोलणं ऐकलंय मी आणि तशीच वेळ आली तर तुम्हाला पाठीशी घालणार नाही मी आणि साऱ्या जगाला ओढून सांगेल की माझे आई ध्यानात आलं माझ्या. आयला चोरून ऐकते हलकट. अगं गौरी, माझं ऐक तरी जरा. हे बघ, मला काहीही झालं नाही. माझा ऍक्सिडेंट होता. भाईसाहेब, आता तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. या तुम्ही इथे या. हो हो बस बस. भाईसाहेब, आता लहान मुलाला भरवतात ना तसे 2 घास भरवा द्या. अहो सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही हो. आता बऱ्या बोलाने जेवला नाही ना तर मी तेच करणार आहे. हे बघ गौरी, माझी प्रकृती आता उत्तम आहे. तोंड जरा कडवट झालंय, पण खरंच खरंच मला काही नको. भाईसाहेब, मला वाटतं शेखर जरा होमसिक झाला. एकटं वाटत असेल ना त्याला. इथलं घरचं कोणीच नाही. अहो पण मी म्हणतो, अहो आम्ही आहोत ना, आणि गोड बाईसाहेबही आहे. तसा परकेपणा वाटायचं कारण नाही. इतपत जीवाणू निर्माण झाला आता. सुमाताई, सुमा गेली बाईसाहेब. गेली? हो, सगळी कामं आवडली माझी आणि गेली. आणि आश्चर्य काय, त्या सुमार आणि भलती रोमांटिक मूडमध्ये होती बाईसाहेब. रात्र किती सुंदर आहे, चंद्र किती मादक आहे, असं बोलायला लागणार. मी म्हंटल की तू पुढे हो, बाईसाहेब आला की मी येतो. बाईसाहेब मी निघू? मी जाऊन जरा रूमवर पडतो आता. अहो शाळेत आज इथंच मी जा. बाईसाहेब तुम्ही सांगा बघू यांना. शेखर कसं आहे आता? आता ठीक आहे. दिवसभर पोटात काय नाही, थोडं खाऊन घे. दूध बिस्किट तरी. दूध बिस्किट? खरंच, अगं खरंच मला तर काही नको.